पाहून पहिल्यांदा तुम्ही घाबरला असेल की सरांनी काय केले. मित्र जरा थोडासा आपलं वातावरण पण जरा खराब आहे, त्यामुळं घाबरून जाऊ नका. थोडासा मी वेगळ्या स्थितीत समोर आलेला आहे. डोंट वरी, आपल्याला फक्त फोकस करायचं आहे आपण काय शिकणार आहोत. ठीक आहे. आज आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण लॉज शिकलो होतो. इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम या दोघांना पण मी दिले होते दोन लेक्चर्स. एक इंग्लिशमध्ये दिलं होतं आणि एक मराठीमध्ये. विज्ञानचा जो आपला सेकंड पार्ट आहे, क्लासिफिकेशन ऑफ पिरियडिक एलिमेंट्स किंवा त्याला वर्गीकरण, मूलद्रव्यांचे वर्गीकरण आवर्त सारणीतील. तर हा जो लेसन आहे, याच्या लेसनमध्ये आपण शॉर्टमध्ये काही नियम पाहिले होते. ते कोणकोणते नियम पाहिले होते तुम्हाला माहिती आहे. डोबेरॅनरची त्रिके, न्यूलँडची अष्टके, मेंडेलिव्हचा आवर्त सारणीचा नियम, आधुनिक आवर्त सारणीचा नियम, हे मी शॉर्टमध्ये सांगितलं होतं. त्याच्यावरती एकदा रिवाइंड करतो की पहिला जो डोबेरॅनरची त्रिकाचा नियम आहे, मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा इतर दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतका असतो. हे पहिल्यांदा पाहिलं होतं. इंग्लिशमध्ये पण मी सांगितलं होतं. आता इंग्लिशमध्ये सांगणार नाही मी. इंग्लिशच्या व्हिडिओमध्ये मी हे रिपीट इंग्लिशमध्ये करेन. फक्त मराठी विद्यार्थ्यांसाठी आज मी सांगतोय मराठीमध्ये. नंतर दुसरा आहे न्यूलँडसच्या अष्टकाचा नियम. न्यूलँडसनं काय सांगितलं होतं, सारे गम पद नि सा. हे लक्षात ठेवायचं की पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे मूलद्रव्याच्या 8व्या स्थानांकाच्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखेच असतात. म्हणजे थोडक्यात आठवड्याचे वार, रविवार ते रविवार किंवा सोमवार ते सोमवार किंवा सारे गम पद नि सा, हे भारतीय संगीतातील स्वर. अशा पद्धतीने आपण हे न्यूलँडस अष्टकाचा नियम. नंतर मेंडेलिव्हचा शॉर्टमध्ये नियम सांगितला होता की बोर्डाच्या एक्झामला ते विचारतात. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा नियम तो कोणता सांगितला होता की अणुवस्तुमानांक म्हणजे मूलद्रव्याचे आवर्ती फल हे मूलद्रव्याचे किंवा गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाच्या आवर्ती फल असतात. आणि नंतर सांगितलं होतं मूलद्रव्या म्हणजे आधुनिक आवर्त सारणीचा नियम, मूलद्रव्याचे गुणधर्म हे अणुअंकाच्या आवर्ती फल असतात. अणुवस्तुमानांकाच्या मेंडेलिव्ह, तर अणुअंकाच्या हेनरी मोसले म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. तर अशा पद्धतीचं आपण याचे रिव्हिजन्स आपण खूप केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला फक्त मेंडेलिव्हची आवर्त सारणी जी आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीमध्ये आपल्याला काय शिकणार आहोत आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये. तर हा द्विमित्री मेंडेलिव्ह, द्विमित्री मेंडेलिव्ह तुम्हाला दिसते का बघा. जरा माझं मराठी अक्षर थोडस सुंदर आहे. द्विमित्री मेंडेलिव्ह हा जो आहे रशियन वैज्ञानिक आहे आणि या रशियन वैज्ञानिकाने 1869 ते 1872 इसवी सन या पिरियड मध्ये त्याने या आवर्ती सारणीचा अभ्यास करून आवर्ती सारणी व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस 63 मूलद्रव्य अस्तित्वात होती. बघा, 63 मूलद्रव्य त्यावेळेस अस्तित्वात होती. कधी? द्विमित्री मेंडेलिव्हने 1869 ते 1872 या पिरियड मध्ये आवर्त सारणीचा पद्धतशीर वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला आणि जी 63 मूलद्रव्ये अवेलेबल होती त्यावेळेस होती ती व्यवस्थितरित्या मांडण्याचा प्रयत्न केला. पण कसा केला तर त्याने जे आहे ते अणुवस्तुमान, महत्वाचं ते अणुवस्तुमानाच्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार, बघा चढत्या क्रमानुसार त्याची मांडणी केली. चढत्या क्रमानुसार त्याची मांडणी केली आणि ही मांडणी करत असताना त्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी त्याने तशा रचना करून मूलद्रव्याचा रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्माच्या पद्धतीने, रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म याच्यावरती फोकस केला. बघा, हे दोन शब्द महत्वाचे आहेत. रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म या मूलद्रव्यांच्या गुणधर्मावरती फोकस करून अणुवस्तुमानांची जी मूलद्रव्याची मांडणी आहे की त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार मांडणी केली. आणि ही मांडणी करत असताना त्याने काय केलं की मूलद्रव्याची जे हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर संयोग केला. म्हणजे सर्व मूलद्रव्याचा हायड्रोजन आणि ऑक्सिजन
यांच्याबरोबर काय केली, रिॲक्शन्स केली, संयुगी केली आणि याची संयुगाची या अभिक्रिया करून याच्या संयुगाची रेणुसूत्र आहे, संयुगाचे रेणुसूत्र जे आहे ते रेणुसूत्र सारखीच आहे. हायड्राइड आणि ऑक्साईड या दोन्हीही मूलद्रव्याची रेणुसूत्र जी आहेत ती कशी आहेत, सारखे असल्याचे दाखवले आणि याचा विचार केला की याची जी संयुगे आहे त्याची रेणुसूत्र, समजा एखाद्या मूलद्रव्याचा ऑक्सिजन बरोबर, हायड्रोजन बरोबर किंवा ऑक्सिजन बरोबर जर अभिक्रिया केली असता तर त्याचा सारखेपणा व पुनरावृत्ती होते हे त्यांना आढळून आलं आणि अशा पद्धतीने त्याची 63 मूलद्रव्ये जी होती ती त्याची चढत्या क्रमानुसार मांडणी करून दाखवण्याचा प्रयत्न व्यवस्थित केलेला आहे आणि याला मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीला आपण म्हणजे पहिली यशस्वी आवर्ती सारणी असं सुद्धा समजलं जातं. आवर्ती सारणी म्हणजे आधुनिक योगदान किंवा यशस्वी योगदान म्हणून दिमित्री मेंडेलिव्हला म्हटलं जातं. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन करून का सांगायचं आहे, कारण तुम्हाला याच्यावरती एखादा प्रश्न, कारण आपली जी परीक्षा असते ते स्किल ओरिएंटेड, ऍप्लिकेशन ओरिएंटेड बोर्डाचे प्रश्न विचारले जातात, म्हणून तुम्ही नोट्स काढताना पुस्तकातल्या किंवा टेक्स्टबुक मधली ओळ ना ओळ वाचून त्यातले तुम्ही स्वतः क्वेश्चन तयार करायचे, म्हणजे तुम्हाला MCQ क्वेश्चन आले, पुस्तकातला क्वेश्चन कसाही फिरवून टाकला, एक्सरसाइज मधले कदाचित विचारत नाही पण यातले आतले विचारले तर तुम्हाला ते सोपं पडतं. म्हणून काय करायचं, तुम्ही लेक्चर ऐका, टेक्स्टबुक वाचा आणि स्वतःच्या नोट्स अशा जर काढल्या तर दॅट इज द बेस्ट फॉर यू, हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. तर याचा नियम काय सांगतोय, तर मूलद्रव्याचे गुणधर्म, याच्या अगोदर आपण मी नियम लिहून दिला होता मागील व्हिडिओमध्ये. मूलद्रव्याचे गुणधर्म बघा, हा पाठच करून किंवा तुम्ही लक्षात ठेवायचंय. मूलद्रव्याचे गुणधर्म, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाच्या आवर्ती फल असतात, आवर्ती फल असतात. हा नियम खूप महत्वाचा आहे. कुणाचा, दिमित्री मेंडेलिव्ह. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाच्या आवर्ती फल असतात. हा मेंडेलिव्हचा आवर्ती सारणीचा नियम. ठीक आहे. आता मेंडेलिव्हचा महत्वाचा प्रश्न काय तो आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. मेंडेलिव्हने काही मग सांगितलं, हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स याची संयुगी तयार केली होती, तर त्याचे फॉर्म्युले जे असे होते ते असे होते, R2O, R3O3 अशा पद्धतीची ही रेणुसूत्र त्यांनी तयार केली होती. ठीक आहे. R2 किंवा R2O2, R2O3, R म्हणजे मूलद्रव्य, अशा पद्धतीची त्यांना ऑक्साइड्स आणि हायड्राइड्स असे तयार केले होते. तर याच्याबद्दल काही तुम्हाला विचारलं जात नाही पण माहिती असावं की मेंडेलिव्हनं हायड्राइड्स आणि ऑक्साइडची संयुगे कशी तयार केली होती, म्हणजे R2O2, R2O3. आपण याच्यावरती शिकणार आहे की मूलद्रव्याबरोबर हायड्राइड आणि ऑक्साइड्स तयार होताना कसं तयार होतात. तर आपण बघितलं, मूलद्रव्य एखादा असेल तर हायड्राइड्स असेल तर CH4 किंवा तुमचं HCl असं असू शकतं. हायड्राइड्स हे समजा हायड्रोजन बरोबर त्यांची रिॲक्शन्स होते. ऑक्सिजन असेल तर SnO2, CaO2, हे आता आपण बघतोय हे सगळे ऑक्साइड्स आहेत. कॅल्शियम ऑक्साइड असेल, टिन ऑक्साइड असेल, SnO2, CaO असेल, कॅल्शियम ऑक्साइड, CaO2, समजा अजून दुसरं HCl झालं आपलं, NaH2 सोडियम हायड्राइड्स, असे संयुगे हायड्राइड्स आणि ऑक्सिजनची तयार केली. तर महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाच्या आवर्ती फल असतात. मी सेमीवाल्याला आणि इंग्लिशवाल्याला दुसरा एक व्हिडिओ देणार. आता याच्यात महत्वाचा पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, म्हणजे मराठीत त्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि दोष. बघा, गुण आणि दोष, आपल्याला गुण शिकायचे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण, पहिल्यांदा मी गुण आणि दुसरा प्रश्न आहे तो दोष सांगा. 2-3 पॉइंट्स मध्ये हे क्लिअर करायचे. पहिल्यांदा आपण जो पॉइंट घेऊया तो गुण. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण त्याला आपण मेरिट म्हणतो.
दोषाला म्हणतो डिमेरिट्स म्हणतो आपण. ठीक आहे. आता हे महत्वाचं, मेंडेलिव्ह हा अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार मूलद्रव्याची मांडणी करत असताना त्याला खूप व्यवस्थित पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने त्यांनी मांडणी केली. त्यामुळे पुढील जे भविष्यामध्ये जे शोध लागणार होते त्याचा काहीही प्रॉब्लेम येणार नव्हता अशी त्याने मांडणी केली. आणि म्हणून मेंडेलिव्हची आवर्त सारणी ही एक यशस्वी आवर्त सारणी असं एक म्हटलं जातं. मगाशीच मी बोललो होतो तुम्हाला. मुलांनो, मूलद्रव्याचे गुणधर्म. नंतर पहिला जो गुण आहे तो पहिला गुण काय सांगितलं त्यानं बघा, बेरिलियम. इथं बघा बेरिलियमचं रेणुसूत्र बेरिलियम. हा जो बेरिलियम आहे याचं बेरिलियम करतो, बेरिलियम. या बेरिलियमचं अणुवस्तुमान जे आहे, पहिला गुण त्याचा बेरिलियमचं अणुवस्तुमान हे आधी ठरवलेलं होतं. किती होतं? 14.09. हे त्याचं अणुवस्तुमान, बेरिलियमचं अणुवस्तुमान हे चुकीचं होतं. म्हणजे आधी ठरवलं होतं वस्तुमान किती होतं? 14.09. हे त्यानं दुरुस्त केलं आणि दुरुस्त करून त्याचं आत्ताचं जे तुम्ही जर पिरियडिक टेबल मध्ये बघितलं तर त्याचं आत्ताचं अणुवस्तुमान जे आहे ते 9.4 आहे. हे दुरुस्ती केली त्याने पहिल्यांदा दुरुस्ती. दॅट इज द फर्स्ट करेक्शन्स ऑफ बेरिलियम. बेरिलियमचं अणुवस्तुमान हे प्रथम 14.09 हे होतं, ते दुरुस्त करून 9.4 केलं. आणि बेरिलियमची जागा म्हणजे बेरिलियम हा कुणाच्या अगोदर होता? बोरॉनच्या. तो काय केला? बेरिलियमला बोरॉनच्या आधी जागा दिली. म्हणजे पहिल्यांदा बेरिलियमला आणि नंतर बोरॉन अशा त्यांनी जागा दिल्या गेल्या. ठीक आहे. हा जो पहिला आहे म्हणजे लक्षात आले, बेरिलियमला बोरॉनच्या आधी जागा देण्यात आली. बरोबर. दुसरी गोष्ट आहे, दुसरा जो गुण आहे मेंडेलिव्हचा, पहिला तुम्हाला पॉईंट समजला. दुसरा जो गुण आहे तो गुण आहे की 3 जागा रिक्त होत्या. ज्या 3 जागा त्याने रिक्त ठेवल्या होत्या बघा, 3 जागा मेंडेलिव्हने ज्या रिक्त ठेवल्या होत्या म्हणजे ब्लँक्स ठेवल्या होत्या. रिक्त म्हणजे रिकाम्या ठेवल्या होत्या, ब्लँक ठेवल्या होत्या. त्या 3 जागा ज्या आहेत त्या 3 जागा नंतर शोध लागल्यानंतर 19व्या शतकात, तेव्हा मात्र त्या 3 जागा बरोबर त्याच ठिकाणी त्याच गुणधर्माची मूलद्रव्य शोध लागल्यानंतर भरण्यात आली. मग ती कोणती 3? तर त्यानं असं नाव दिलं होतं इका बघा, बास लक्षात ठेवायचं. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका ॲल्युमिनियम आणि दुसरं होतं इका सिलिकॉन. बघा, इका सिलिकॉन हे अशी नावं होती त्याची. त्याने सुरुवातीला भाकीत केलं होतं, ही नावं त्याने मनाने दिली होती. आणि नंतर शोध लागल्यानंतर त्याच्या जागी बरोबर या इका बोरॉनच्या जागी बरोबर त्याचं इका बोरॉनला नाव त्याने काय दिलं? स्कॅन्डियम. स्कॅन्डियम म्हणजे Sc. बरोबर. इथं मी लिहितो स्कॅन्डियम. हा जो आहे तो स्कॅन्डियम. नंतर इका ॲल्युमिनियमच्या जागी त्यानं जो आहे तो स्कॅन्डियम नंतर कुठला आहे? गॅलियम म्हणजे Ga, त्याला नाव दिलंय गॅलियम नाव देण्यात आलं. आणि तिसरा आहे इका सिलिकॉन, त्याच्या जागी जर्मेनियम म्हणजे Ge, जर्मेनियम. बघा, हा जर्मेनियम, जर्मेनियम. इका सिलिकॉन, जर्मेनियम. इका ॲल्युमिनियम, गॅलियम. इका बोरॉन, स्कॅन्डियम. अशी नावं म्हणजे स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम यांचे अणुवस्तुमानांक चढत्या क्रमानुसार 44 म्हणजे त्याचे ॲटॉमिक मास, त्याला आपण अणुवस्तुमान जे आहे ते अणुवस्तुमान त्याचे 44 इका बोरॉन स्कॅन्डियम म्हणजे 44 दिलं. नंतर तो दुसरा इका ॲल्युमिनियम जो आहे तो आहे 68 म्हणजे तुमचा 68 अणुवस्तुमान. कारण दुसऱ्याचा आहे म्हणजे इका सिलिकॉन जर्मेनियम त्याचा आहे 72. असे त्याचे चढत्या क्रमानुसार अणुवस्तुमान दिले होते. हे ॲक्युरेट आहे तसं भाकीत खरं ठरलं. बरं मित्र हो, हे लक्षात कसं ठेवायचं हे प्रॉब्लेम आहे. आता सर तुम्ही म्हणता इका बोरॉन, स्कॅन्डियम, इका ॲल्युमिनियम, गॅलियम, इका सिलिकॉन, जर्मेनियम. हाऊ टू रिकॉल इन आवर माइंड, हे आपल्या लक्षात कसे ठेवायचं?
बघा याची मी एक ट्रिक्स बनवली तुम्हाला, मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना पण मी सांगितलं होतं. इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन, याला तुम्ही एक नाव देऊ शकता मित्र, खूप गंमत आहे. बास. काय लक्षात द्यायचं? बास. बरोबर. बी फॉर बोरॉन, ए फॉर अल्युमिनियम, एस फॉर सिलिकॉन. बास. आणि बासच्या जागी बी ला खाली द्यायचं स्कॅन्डियम स्कूटर. बघा स्कूटर. बरोबर. स्कूटर. इथं जीए म्हणजे घरी. जीए मी असे लॉंग फॉर्म म्हणलं, घरी. स्कूटर घरी. जीई म्हणजे गेली. जीई म्हणजे गेली. बघा बास स्कूटर घरी गेली. बास इका बोरॉन अल्युमिनियम सिलिकॉन. बी फॉर बोरॉन बास. ए फॉर अल्युमिनियम, सी फॉर सिलिकॉन, एस फॉर सिलिकॉन. बास म्हणजे बोरॉन अल्युमिनियम अँड सिलिकॉन. म्हणजे स्कूटर घरी गेली. एस सी स्कॅन्डियम घरी. जीए गॅलियम गेली जर्मेनियम. ओके, खूप छान आहे ना. बास स्कूटर घरी गेली. इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन. त्याच स्कूटर घरी गेली. स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम. आणि त्याचा ऍटॉमिक मास चढत्या क्रमानुसार अणुवस्तुमान किती आहे? 44, 68 म्हणजे 68 आणि 72. मित्र हे खूप छान आम्ही स्वतः विद्यार्थ्याची मदत घेऊन आम्ही हा ट्रिक्स तयार केली. बास स्कूटर घरी गेली म्हणजे हा दुसरा गुण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी दिला होता की त्याने 3 रिकाम्या जागा ठेवल्या होत्या. इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन, यासाठी त्यांनी 3 जागा दिल्या होत्या. आणि त्यानंतर शोध लागल्यानंतर बरोबर इका बोरॉन. आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे मॅच द फॉलोइंगला प्रश्न विचारतात. एका कॉलम मध्ये इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन, आणि बी कॉलम मध्ये देतील तुम्हाला स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम. रॅन्डमली देतील, पण तुम्ही मॅच द फॉलोइंग 2 मार्क मिळवू शकता. याच्यावर हमखास एक तरी फिल इन द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग, सहसंबंध ओळखा, हा प्रश्न याच्यावरती एक तरी हमखास येतो मित्र हो. हे परत तुम्ही मला लिहून, म्हणजे माझे जे विद्यार्थी आहेत माझ्या अकॅडमीमध्ये, ते मला लिहून मला रिप्लाय करतील याच्यातले. ठीक आहे मित्र. तिसरा जो गुण आहे महत्वाचा, तो तिसरा गुण मी सांगतोय. तिसरा महत्वाचा गुण आहे तो म्हणजे मेंडेलिव्हनं जे आवर्त सारणी बनवली, त्या आवर्त सारणीमध्ये शेवटीला जो 18वा गण आहे, बघा शेवटीला जो 18वा गण आहे, 18 त्याला ग्रुप्स म्हणू आपण. जो 18वा गण आहे, आता मराठीत आहे म्हणून मी गण म्हणतो. 18व्या गणातली जी मूलद्रव्ये आहे ते तुम्हाला माहित आहेत. हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि काय रेडॉन. ही जी 18व्या गणातील मूलद्रव्ये आहेत, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, याची नावं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा याचे ट्रिक्स बनवायचे. हिनियर करणे, बघा हिनियरकर, जसं तेंडुलकर, जसं गावस्कर, जसं वेंचस्कर, जसं अशी बरीचशी नावं असतात. तसं हिनियरकरने एक्स रन केल्या. हिनियर करणे एक्स रन केल्या, असे अख्खा पिरियडिक टेबल जो पूर्ण आवर्त सारणी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे की कशी लक्षात ठेवायची. पण 18व्या गणातील मूलद्रव्ये आहेत. हिनियर करणे एक्स रन केल्या, जसं तेंडुलकरने एक्स रन म्हणजे 100 रन केल्या, जसं गावस्करने एक्स रन केल्या. बरोबर, अशी जी नाव आहेत. आगरकरने एक्स रन केल्या, तसं हिनियरकर, ही फॉर हेलियम, नी फॉर निऑन, अर फॉर ऑर्गॉन, कर फॉर क्रिप्टॉन, एक्स फॉर झेनॉन, आर एन फॉर रेडॉन, रन केल्या. हिनियर करणे एक्स रन, असा 18व्या गणातील मूलद्रव्ये जे आहेत ते जेव्हा 19व्या शतकाच्या उत्तरार्ध हा शोध लागला, तेव्हा मात्र ही जी मेंडेलिव्हची आवर्त सारणी होती, हे आवर्त सारणीला न हलवता, न डिस्टर्ब करता, हा सेपरेट हा जो गण आहे तो त्याला शून्य गणातील मूलद्रव्य म्हणतो आपण, त्यांना राजवायू मूलद्रव्य म्हणतो आपण, त्यांना निष्क्रिय मूलद्रव्य म्हणतो. अशा वेगवेगळ्या प्रकारची नाव आहेत त्यांना, कारण ही मूलद्रव्य कुठल्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नसतात. ही मूलद्रव्य 18व्या गणात इतर आवर्ती सारणी न हलवता शोध लागल्यानंतर आहे तशी सेपरेट मानण्यात आली. हे सगळ्यात महत्वाचा गुण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा होता. मित्रो, हे गुण 3 लक्षात ठेवा. मी परत एकदा रिपीट करेन.
कारण पहिल्यांदा जे आहे ते पहिल्यांदा मेंडेलिव्हनं काय केलेला, पहिला जो गुण आहे तो बेरिलियमचा अणुवस्तुमान करेक्ट करून बोरॉनच्या अगोदर बेरिलियमला जागा दिली. दुसरा जो गुण आहे तो म्हणजे इकाईल बास स्कूटर घरी गेली, हे शॉर्ट मध्ये सांगतो. आणि तिसरा गुणधर्म हा जो 18व्या गणातील मूलद्रव्ये शोध लागला नंतर इतर आवर्त सारणीला धक्का न लावता, दोष न काही डिस्टर्ब न करता शेवटची जे सगळे 18व्या गणातील राजवायू, निष्क्रिय वायू हे जे सगळे मूलद्रव्ये आहेत ते धक्का न लावता इतर मूलद्रव्यांना न हलवता मांडण्यात आली, ही त्याचं योगदान आणि गुण आहे. परीक्षेला हमखास 2 मार्काला विचारतात की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण लिहा, हे 3 गुण लिहायचे. आता आपण दोष पाहतो मित्र, जरा वेळ कमी फास्ट घेतो मी. दोष आपल्याला दोष पाहिजेत आपल्याला दोष. तर ते दोष आहेत ते थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला लगेच पटेल. दोष जे आहेत मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या त्रुटी किंवा दोष सांगा. दोष मी सांगतो. आता गुण आपण पाहिले, आता आपल्याला दोष, त्याला आपण डिमेरिट्स म्हणतो. डिमेरिट्स म्हणजे काय, जर पहिल्यांदा कोबाल्ट जो आहे बघा मित्र, कोबाल्ट आणि निकेल, कोबाल्ट आणि निकेल, Ni म्हणजे निकेल, CO म्हणजे कोबाल्ट, या मूलद्रव्याचं पूर्णांकी अणुवस्तुमान होतं. पूर्णांकी अणुवस्तुमान कळते तुम्हाला, पूर्णांकी अणुवस्तुमान जे होते म्हणजे पूर्ण संख्या होती आणि समान असल्याने, म्हणजे समजा असं त्याचं 56 पॉईंट समथिंग कोबाल्टचे, याचं निकेलचे 56 पॉईंट समथिंग, समजा इथं असं जर असेल, समजा 18 असेल, इथे 19 असेल, तर त्याला जे आहे पूर्णांकी हे जे आहे हे सेम होतं आणि पॉईंट वेगवेगळे होते. मग त्याचं कन्फ्युजन असं झालं की अणुवस्तुमान पूर्णांकी समान असल्यामुळे त्यांच्या कोबाल्टच्या आणि निकेलच्या क्रमाबद्दल संदिग्धता निर्माण झाली, साशंकता निर्माण झाली. त्यामुळे कुणाला अगोदर स्थान द्यायचं, कोबाल्टला द्यायचं का निकेलला, हा पहिली त्याचं कन्फ्युजन किंवा त्याची त्रुटी आहे, लक्षात घ्यायचं. कोबाल्ट आणि निकेल याचं पूर्णांक अणुवस्तुमान समान असल्याने कुणाला अगोदर मांडणी करायची या त्याच्या मनात साशंकता झाली. दुसरा जो त्याची त्रुटी आहे, दुसरा जो डिमेरिट आहे तो आहे की समस्थानिकांचा शोध लागला. हा शब्द तुम्ही ऐकला असं 9वी 8वी मध्ये, समस्थानिके. हे समीस्थान, याला इंग्लिशमध्ये आयसोटोप्स म्हणतात. या समस्थानिकांचा शोध लागला आयसोटोप्सचा. आता आयसोटोप्स म्हणजे काय हा पहिला आहे. समस्थानिके म्हणजे काय की भिन्न अणुवस्तुमान, बघा हे महत्वाचं आहे, भिन्न अणुवस्तुमान आणि सेम म्हणजे सारखा अणुअंक आणि तुमच्या पुस्तकाच्या भाषेत सारखे रासायनिक गुणधर्म परंतु भिन्न अणुवस्तुमान, याला इंग्लिशमध्ये सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास, याला म्हणायचं आयसोटोप्स. म्हणजे ही समस्थानिके जी आहेत, ही समस्थानिके शोध लागल्यानंतर त्याला मेंडेलिव्हला काय दिसलं की त्याचं अणुअंक भिन्न असल्यामुळे त्याच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहिलं की आता भिन्न अणुवस्तुमान, एकाच मूलद्रव्याचे भिन्न अणुवस्तुमान दिसल्यानंतर त्याला पुढे चॅलेंजिंग म्हणजे खूप मोठं आव्हान उभं राहिलं की कुणाला नक्की नंबर द्यायचा. आणि तिसरं जे डिमेरिट होतं, तिसरी जी त्रुटी होती की त्याला असं दिसलं की मेंडेलिव्ह अणुवस्तुमान हे नियमित वाढताना दिसत नाही, की जसं जसे शोध लागले तसं त्याचं अणुवस्तुमान आहे मूलद्रव्याचं हे नियमित वाढ होताना दिसत नाही. कधी कधी फ्लॅक्च्युअल म्हणजे कमी होते तर कधी वाढते, हे असं दिसल्यामुळं त्याची एक तिसरी त्रुटी आहे की त्याला सिक्वेन्सनं अणुवस्तुमान मांडता आलं नाही. आणि चौथं जे आहे ते हायड्रोजनच्या बाबतीत, तिथे मी लिहितो अणुवस्तुमान नियमित दराने वाढ होत नाही, नियमित दराने दिसत नाही. आणि चौथे आहे हायड्रोजन, हा सगळ्यात महत्वाचा हायड्रोजन. आता हायड्रोजन जे आहे, हायड्रोजनचे जे साधर्म्य आहे बघा, साधर्म्य म्हणतो मी हा शब्द, साधर्म्य म्हणजे सिमिलरिटी, ही कुणाबरोबर होती, अल्क धातू, बघा अल्क धातू बरोबर सेम होती. नंतर हॅलोजन जो ग्रुप आहे, हॅलोजन गण म्हणजे त्याचा 17वा गण जो आहे, जसं आपण मगाशी बोलला 18वा, त्याच्यामध्ये क्लोरीन, फ्लोरीन, आयोडीन, हे सगळे क्लोरीन, आयोडीन, ब्रोमीन पण आहे, हे सगळे 17व्या गणात येणार. अल्क धातू म्हणजे सोडियम, पोटॅशियम, हे जे सगळे आहेत, लिथियम असेल, हे जे मूलद्रव्य अल्क धातू यांचं आणि हायड्रोजनचं जर संयोग होऊन जर रेणुसूत्रे तयार झाली तर ती सारखी दिसतात.
आणि त्यामुळं हायड्रोजनला अल्कधातूमध्ये टाकायचा का हॅलोजन गणामध्ये टाकायचा याचं कन्फ्युजन, याची संदिग्धता, याची साशंकता तयार झाली. म्हणून हायड्रोजन हा अल्कधातू गणाबद्दल आणि हॅलोजन गणाबद्दलची साधर्म्यता दाखवतो. त्यामुळं मेंडेलिव्हला कोणत्या गणात ह्याला टाकायचा याची संदिग्धता तयार झाली. ही त्याच्या 4 त्रुटी होत्या मित्र. या 4ही त्रुटी किंवा दोष मेंडेलिव्हच्या परीक्षेला हमखास विचारतात. ते तुम्ही लिहून मला आमच्या अकॅडमीतल्या विद्यार्थ्यांनी मला पाठवायचे आहेत. याच्यातले काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर मला विचारा. टेक्स्ट बुक मधले सगळे आहेत तसे पॉइंट्स लिहून काढा. कळले नाही तर आपण जरा त्याच्यावरती कमेंट्स करू, रिप्लाय करू त्याच्यावरती. काय मला फोन करून पण तुम्ही विचारू शकता. ओके, थँक्यू, धन्यवाद.